मॅचला सुरुवात करूया. प्रवीणजी कोळी यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली सध्या ही स्पर्धा आपण एन्जॉय करता. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती व दयानंद स्मृती यांच्या स्मृतीस पवित्र स्मृतीस उजाळा देत साई गणेश चषक या स्पर्धेचा एक दैदिप्यमान आपण सोहळा सध्या गव्हाणच्या पाटणे मैदानावरती अनुभवत आहात. आणि या स्पर्धेचे शिल्पकार प्रवीणजी कोळी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नियोजित केलेली खऱ्या अर्थाने ही ग्रामीण फॉर्मॅटची रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. या स्पर्धेच्या औचित्याने WTC लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. अंपायर सिग्नल, गेम ऑन. पॉवर प्ले नंबर 1 चा हे षटक. पहिला गोलंदाज प्रफुल्ल मोकल आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. एक लॉंग ऑफला दिलाय आणि एक डीप मिड विकेटला. पहिला चेंडू ओपनिंग पेअर संकेत मोकल आणि अनिकेत मोकल. पहिला चेंडू आणि पहिलाच फटका. लेट आलाय परंतु थेट आलाय. डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध नेहमी ते सिलेक्ट होत असतात. यावेळचा चेंडू हलक्यातनं स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. समजदारीचं क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळालं. कॉलिंग चांगलं होतं. बाईच्या स्वरूपात ही सिंगल पूर्ण केली गेली आहे आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे बिनबाद 7 वर. सुंदर आणि सावध सुसज्ज सुरुवात म्हणावी लागेल ती संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघाची मैदानामध्ये होता असताना. सलामीची जोडी आहे अनिकेत मोकल आणि संकेत मोकल. राकेश मोकल याच संघातील एक सिनियर खेळाडू आहेत. आज मैदानावरती सध्याच्या घडीला अनिकेत आणि संकेतला आपण ओपनिंग करताना पाहताय. प्रफुल्ल आहे. प्रफुल्ल म्हणजे तिन्ही खेळाडू मोकल आहेत. मोकल वर्सेस मोकल हा फॉर्मॅट सध्या मैदानात आहे. यावेळचा चेंडू हलक्यानं कट केला. चेंडू कव्हर पॉईंट कडे आला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलं जात आहे. सिद्धेश पाटील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. पारगाव टेनिस क्रिकेटच्या यशाच्या पताका कायम ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये झळकवणारे सर्व शिलेदार सध्या मैदानामध्ये पारगाव संघाच्या वतीनं पाहतोय. पारगाव टेनिस क्रिकेटचा इतिहास फार मोठा आहे आणि आज सद्गुरू सिमेंट सप्लायर या नावानं खेळणारे सर्व खेळाडू सध्याच्याकडला गावाचं नाव हे मात्र अबाधित ठेवतात. क्रिकेटमध्ये खोला टाकलाय. उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेटकडे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. नीरज तारेकर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. पॉवर प्ले नंबर 1 चं हे षटक. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर सावध झाले गोलंदाज प्रफुल्ल आणि तदनंतरच्या 3 चेंडू होती ज्यानं फक्त खर्च केल्या त्या म्हणजे 3 धावा. धावा संख्या होती 9 धावा. यावेळचा चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडू थांबणं कठीण. चेंडू सीमा पार चौकार. एक चेंडू बाकी आहे. धावा संख्या होती 13 धावा. यावेळचा चेंडू स्ट्रोक चांगला आहे. बॅट्समनच्या बॅटमधून हा चेंडू डीप स्क्वेअरकडे जाताना दिसतो आणि पाहता पाहता आणखी एक चेंडू या षटकामध्ये सलग दुसरा आलेला चौकार आणि या पहिल्या षटकाचा खेळ चौकाराच्या साह्यानं संपला जातोय. धावा संख्या होती बिनबाद 17 धावा.
इथपर्यंत लाभलेला हा समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यावर वसलेली खऱ्या अर्थानं एक समाज ज्याला निधड्या छातीनं म्हटलं जातं. काळ्या पाण्यावरती सुद्धा जो आपल्या संसारावरती तुळशी पात्र ठेवून खरं तर मच्छीमार करणारा समाज म्हणजे कोळी बांधव. आणि त्याच कोळी परंपरेची खरं तर ही कोळी गीतं, सुंदर अशी कोळी गीतं DJ ऑपरेटर आपल्या माध्यमातून पेश करत असताना त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. ही आपली संस्कृती आहे, ती जपली पाहिजे. असं म्हणतात ना, शस्त्र हातात घेतलं नाही तर शास्त्र धोक्यात येईल आणि संस्कृती समजून घेतली नाही तर शास्त्र समजून घेतलं नाही तर संस्कृती धोक्यात येईल. त्यामुळे हे समन्वय राखणं गरजेचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. 17 झाल्यात, गोलंदाज झालाय केतन मेहर. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणार, यात तीळ मात्र शंका नाही. बॅट्समन संकेत मोकलच्या बॅटमधून आलाय चौकार. एकवीस होत आहेत. राऊंड विकेट. हा ट्रॅकर यावेळेस मात्र थोडासा उसळी दिली चेंडूला, बाउन्स केला चेंडू आणि खांद्याचा वापर करून यावेळेस मात्र केतनने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. अगोदरचे चेंडू पाहिले तर थोडेसे फ्लॅट येत होते, ज्यावरती चौकार षटकार येताना पाहिले. हा चेंडू मात्र संकेतला थोडासा थांबवणारा होता निर्धावाला. धावसंख्या स्थिर आहे 1.2 षटकांच्या समाप्तीनंतर. बिनबाद 21 धावा. यावेळचा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न होता आहे, इथे मात्र फ्लाय स्लिपमध्ये चेंडू आला. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होती 22 धावा. बॅटकटच्या स्वरूपात मिळाली जाते. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई विपक्ष AKP एंटरप्राइजेस श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव अशी मॅच आपण सध्या मैदानात एन्जॉय करता, ज्यामध्ये थोडासा उशिरा प्रवासामुळे, कदाचित प्रवास लांबचा असल्यामुळे कदाचित थोडासा उशिरा येणाऱ्या साई संघाला येथे मात्र प्रथम फलंदाजी करावी लागते आणि नाणेफेकीचा कौल या स्पर्धेच्या नियमानुसार पारगाव संघाला दिलाय. आणि मात्र तो पारगाव संघ प्रथम निर्णय त्यांचा मात्र क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि फलंदाजीसाठी उतरलेल्या गावदेवी साई संघाची आतापर्यंत 8-9 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 22 धावा. संघ सुस्थितीमध्ये आहे. फुल टॉस आहे, मिस टायमिंग म्हणावी लागेल. चेंडू हवेमध्ये आहे, जज करणार. मिस टायमिंग म्हणता येणार नाही, चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार. विनंती केली जाते साई संघाच्या खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी आपल्याला ज्या खुर्च्या दिल्या आहेत त्याच्यावरती स्थानापन्न राहायचं आणि डगआउटमधून कोणताही आवाज येणार नाही. फक्त खेळाडूच असतील याचीही नोंद घ्यायची. चला जास्त वेळ घेऊ नका, पारगाव टीमला सूचना आली आहे. चला आपल्यासाठी आसनांची सुद्धा व्यवस्था केली आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. हे शिस्तबद्ध नियोजन आपण सध्या पाहताय. साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती व दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 गव्हाणच्या मैदानावरील एक शिस्तबद्ध स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करतोय, आस्वाद घेतोय, मनमुराद आस्वाद घेतोय असं म्हणूया. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस का आलेत, तर त्याच्यामध्ये झालेला हा आमूलाग्र बदल आहे. यावेळचा चेंडू ट्रॅकर आहे, झेल उडालाय, जिथे मात्र फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करतो. अंपायर सिग्नल नो बॉल. तरी सुद्धा एकाच पटरीवरती 2 ट्रेन आल्यानंतर जो अपघात घडतो तो मैदानामध्ये घडलाय. खेळाडू क्रमांक 1 पहिला खेळाडू तो मात्र साई संघाचा झालाय, संकेत मोकल धावबाद.
मेहर एक अनुभवी खेळाडू. फ्रीड चेंडू असणार आहे. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीड आहे. यावेळचा चेंडू गॅप मध्ये टाकला. चेंडू स्वीपर कव्हर मधून निघून चला डीप बॅकवर्ड कडे आणि पाहता पाहता गोळीच्या वेगानं चेंडू सीमा पार चौकार. प्रतीक मुकलच्या बॅटमधून हा संकेतच्या बॅटमधून हा चौकार आला. संकेत नाही मारलेला हा चौकार आहे. न्यू बॅट्समन प्रतीक आला जो नॉन स्ट्रायकर म्हणून सध्या आपण ज्याला पाहतोय. यावेळचा चेंडू फटका फसला. झेल उडाली जाते मिड ऑफ कडे. क्षेत्ररक्षक जज करण्यासाठी पोहोचतायत आणि नीरज तारेकर यांनी मात्र जज केलाय. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू झालाय झेल बाद. खेळण्यासाठी आलात. चांगला खेळ केलात त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि पुढील कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. एखादी स्पर्धा असेल ना मित्र तर एका स्पर्धेमध्ये एका खेळाडू संघाला एका प्रयोगामध्ये एका कलाकाराला कधी तुम्ही जज करू नका. जिंकणं हारणं स्पर्धेचा भाग असतो. त्यामुळे वाशीगाव हे संघाचं नाव सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये का छोटं नाही आहे. परंतु आज काही अंशाने त्यांच्या खेळाडूंचा खेळ थोडासा खराब झाल्यामुळे त्यांना ही स्पर्धा गमावी लागली. धावसंख्या आहे 33. तिसरं षटक आतिश आलाय. आतिश म्हात्रे आलाय तिसऱ्या षटकासाठी. समोर असेल स्ट्रायकर बॅट्समन प्रतीक मोकल. प्रतीक यावेळेस मात्र ऑन साईडला मोठा स्ट्रोक बनवण्याचा मानस होता त्याचा, पण इथे मात्र उधळवून लावला म्हणावे लागेल गोलंदाजाने. चेंडू थोडासा मात्र स्विंग केला होता. हलकासा स्विंग सुद्धा होता. चेंडू बाहेर निघाला. वळण घेतो आणि त्यामुळे निर्धाव आला. 31 आहेत. यावेळचा चेंडू स्ट्रोक चांगला बनवण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफला उडालेला झेल जज केला जाईल. विकेट नंबर 3. नीरजने हा झेल टिपलाय आणि प्रतीक मोकल कोणत्याही प्रकारे इथे मात्र कामगिरी चांगली न करता भोपळाही न फोडता मैदानातून बाहेर. झेल बाद. तीन बाद 33 धावा होताना दिसत आहेत. 3-33. सध्याच्या घडीला 4 तिऱ्या पाहायला मिळतील. तिसरं षटक आहे. 3 खेळाडू बाद झालेत आणि धावसंख्या 33 आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला. गेल्या काही वर्ष गावदेवी साई आणि साई क्रिकेट ज्या नावाभोवती खऱ्या अर्थाने फिरत होतं ते नाव मैदानामध्ये आलंय. नाव आहे राकेश मोकल, ज्यांना आपण आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीमध्ये बाईक सुद्धा मिळवताना पाहिलं. चिरनेरच्या मैदानावरती एक आदर्श खेळाडू आहे. पण आज ऐन मोक्याच्या क्षणी मधल्या स्थितीमध्ये संघ असताना त्याला मात्र सावरण्यासाठी त्यांना फलंदाजी करावी लागणार. मिडल ऑर्डरला आलेत. आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न. निर्धाव आलाय. राकेश मोकल पहिला चेंडू मात्र डॉट जात आहेत. आतिश म्हात्रे तिसऱ्या षटकासाठी आलेत. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केलेत. एकही धाव खर्च केले नाही. तिसरं षटक बरंचसं काही सांगून जाणार असणार आहे. 3 बाद 33.
यावेळचा चेंडू बॅटच्या बॅट्समन राकेश मोकळ आपली ओळख निर्माण करून देणारा आणि आपल्या नावाची ओळख करून देणारा हा षटकार लगावतोय. चाळीस 39 धावा होत आहेत. गोलंदाज अतिश मात्रेला लगावलेला हा षटकार फुल टॉस आहे. यावेळेस मात्र खेळला गेलाय लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ कडे येईपर्यंत चेंडूला जज केलाय. सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 40. चौथं दशक धाव फलकावरती लागलं जात आहे. 3.45 षटकांच्या समाप्तीनंतर गुणलेखकाच्या आवारानुसार या षटकातील हा शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्रायकर असणार आहे यावेळेस मात्र प्रशांत मोकळ. यावेळचा चेंडू मिड ऑफ कडे खेळला जातोय. एका धावेसाठी हा प्रयत्न. एक धाव पूर्ण होतीये. पंचांचा इशारा आलाय षटक संपल्याचा. अर्थात 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघाची धावसंख्या होते 3 बाद 41 धावा. चौकच्या मैदानावरती दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये ज्यांना एक निर्धाव षटक हाताळलं असा नीरज आलाय गोलंदाजीसाठी. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असणारा एक सिनियर खेळाडू संदीप म्हात्रेंना आपण पाहता ज्याने जासोईच्या मैदानावरती उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस मिळवलं. असे यष्टीरक्षक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप आहेत. नीरज शेवटचं षटक आणि बॅट्समन स्ट्रायकर असणार आहे प्रशांत मोकल. प्रशांत आणि राकेश अशी जोडी मैदानात आहे. पहिला चेंडू लेग बिफोर द विकेटचा अपील केलं जात आहे. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला पण सिंगल मात्र देऊन जातोय. चपळाईने एक पूर्ण केली. धावसंख्या होते 42 होत आहेत. धावसंख्या होते 41 आता 42 झाल्यात. पहिला चेंडू निर्धाव येतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सर्कलमध्ये एक लेग स्लिप लावली आहे. एक फर्स्ट स्लिप आहे. एक फ्लाय स्लिप आहे. त्यानंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सुद्धा लावलाय. यावेळचा चेंडू वेग आहे परंतु वाईड लाईनच्या बऱ्याचसा बाहेर निघणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केला. 43 होत आहेत. मोठा स्ट्रोक बनवायचा होता बॅट्समन राकेश यांना परंतु बीट करून जातो या चेंडू. निर्धाव आला. दोन चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. चौथ्या षटकातील धावसंख्या आहे 43. 3 बाद 43 धावा आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र थोडासा बाउन्स दिला चेंडूला. धावचीची संधी आहे. पाहूया काय घडतंय पण इथे पूर्ण केली जाईल एक धाव. 22च्या स्वरूपात सिंगल पूर्ण केली जाते. 44 होत आहेत. हे स्लॉगवरचं षटक आहे. हाणामारी होणं फार गरजेचं आहे कारण हे षटक तुमचं टार्गेट सेट करणारं असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मॅक्झिमम स्ट्रोक्स लगावणं फार गरजेचं असेल. आतापर्यंत 3 विकेट्स गेल्यात आणि बरंचसं काही बाकी आहे त्यामुळे मोठे स्ट्रोक बनवणं नितांत गरजेचं असेल. धावसंख्या आहे 3 बाद 44 धावा. यावेळचा चेंडू स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि मात्र सीमारक्षकांना हा झेल टिपलाय. विकेट नंबर 4 चौथा गडी होतोय झेल बाद.
बाद होणारा खेळाडू प्रशांत, ज्यानं 2 चेंडू फेस केले, फक्त एकच धाव जमा केली आणि मात्र झेल बाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. 6व्या क्रमांकावरती खेळाडूचं नाव आहे आशिष मोकल. राकेश मोकल आणि आशिष मोकल हे 2 बॅट्समॅन मैदानामध्ये असतील. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा संख्या आहे 4 बाद 44 धावा. यावेळचा चेंडू स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू कव्हर पॉइंट मधून डीप कडे चालला. एक मिळाली आहे, दुसरी साठी प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी. 2 मिळाल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 46 वर. 46 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई. शेवटचा चेंडू आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे. खोलात टाकलाय, सरळ खेळून काढलाय चेंडू, चाललाय लॉंग ऑफ कडे. एक पूर्ण, दुसरी धावेसाठी प्रयत्न आहे, पाहूया दुसरी पूर्ण होईल का. आणि ही दुसरी सुद्धा पूर्ण केली जाते. धावा मिळाल्या 2, धावा संख्या होती 48. टार्गेट सेट होतं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संकेत स्पोर्ट्स गावदेवी संघाची धावा संख्या 4 बाद 48 करायच्या आहेत 49. 48 झाल्यात, 49 करायच्या आहेत. पारगाव संघाच्या संगणकाला विशेष सूचना, आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कामोडी संघासाठी सूचना असेल तर आपण जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाईल. तसा आपण पुन्हा एकदा आवाज ऐकणार आहात. नवी मुंबई परिसरातील बऱ्याचशा स्पर्धा ज्यांच्या गोड आवाजातून आपण ऐकत असा. नवीन मुंबई नव्हे तर रायगड ठाणेमध्ये सुद्धा ज्यांच्या आवाजाला नेहमी पसंती दिली जाते असे उत्तम समालोचक पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत. नाव आहे हर्षलजी मडवी. ऐकूया आपण पुढील सत्रामध्ये हर्षलजी मडवींना. तुर्तास मधल्या वेळेमध्ये थोड्याशा मनोरंजनासाठी जाऊया डीजे ऑपरेटर यांच्याकडे.
येस थँक्यू व्हेरी मच प्रसादजी भोईर सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला या मागील सत्रामध्ये आणि त्याच्याही मागील सत्रामध्ये खरं तर 2 कंटिन्यू इनिंग्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाल्या. उरण समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि सातत्याने दादर असेल पूर्णतः त्या विभागामध्ये उरण विभागामध्ये नेहमीच अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि हा आवाज आज खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने तमाम प्रेक्षकांना आणि खेळाडूंना ऐकायला मिळतो. साई गणेश चषक 2025 क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. रात्र 4 सामना क्रमांक 2 सध्या सुरू आहे. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं जय हनुमान कामोठी टीमने वर्चस्व दाखवलं, वाशीगाव टीमला परास्त केलं आणि पहिला अडसर होता त्यांचा तो दूर केला. $49 धावांचं टार्गेट मिस्टर निखिल मोकल ओपनर बॉलर म्हणून समोर असणार आहे मिस्टर केटी कुणाल आणि त्याच्या समवेत प्रफुल्ल. दोन्ही इव्हन जोडी आहे. नेहमीच स्पर्धा कोणती असो परंतु ही जोडी सलामीलाच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय, मिड विकेटच्या वरून बॉल चाललाय, सीमा पार कुणालच्या बॅटमधून आलाय हा षटकार. हॅलो सर 2 मिनिटं थांबवतो तुम्हाला. बाईक्स या ठिकाणी अगदी रस्त्याच्या मधोमध तुमच्या ऑटो रिक्षा आणि त्याचबरोबर दुचाकी जी वाहनं आहेत ना लगेच काढायचे आहेत. काल काल या ठिकाणी पहा 2 गाड्या आहेत ना आपल्या स्टेजच्या पाठीमागं जप्त केलेल्या आहेत. ज्यांच्या कोणच्या बाईक्स मधीत असतील ना त्या हँडल लॉक असला तरी गाडी इथं ठेवण्यात येईल. शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला. लाईव्ह मॅचेस आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहुण्यांची गाडी अगदी शेवटला उभी होती. त्यामुळे ज्यांच्या कोणत्या 4 व्हीलर 4 चाकी आणि दुचाकी वाहनं आहेत ना आपल्या स्टेजच्या मागे बरीच पार्किंग उपलब्ध आहे. आपण त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी पार्क करा. अन्यथा त्या ठिकाणी आयोजक आले तर तुम्हाला त्या ठिकाणी अपमानाला सामोरं जावं लागेल. पुन्हा आता सूचना आहे विनंती करतो मित्रांनो, पार्किंग खूप अवेलेबल आहे आपल्याकडं, त्यामुळे योग्य त्या ठिकाणी पार्क करा. येस कंटिन्यू हर्षद सर. येस थँक्यू व्हेरी मच देव डाकी सर. या सूचना अगदी वेळोवेळी तुम्हाला पोहोचवल्या जातील कारण स्पर्धा आयोजकांवरती भरपूर मोठी जबाबदारी असते. सगळ्याच गोष्टी त्यांना पाहाव्या लागतात. न की केवळ क्रिकेट मैदानाच्या बाहेर देखील सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतात. बॉलर तयार. इथे देखील फुलटॉस बॉल समोर खेळलेत, लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र प्रफुल्लच्या बॅटमधून आलाय हा खणखण करणारा हा षटकार. याचबरोबर मंचावर आगमन पाहायला मिळते आपल्याला. मान्यवरांचं आगमन सन्माननीय चंदरजी कोळी आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत जगदीशजी चंदर कोळी दोन्ही मान्यवरांना विनंती आहे कृपया या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीण दादा कोळी यांच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे आपण अतिथी मंचावर येऊन स्थान बनवायचंय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. येस पहिला षटकार आला होता खरं तर कुणालच्या बॅटमधून. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, प्रफुल्लला स्ट्राईकवरती आणलं आणि प्रफुल्लने देखील सुरुवात केली दमदार षटकाराने. 13 धावा धावफलकावरती 3 बॉलच्या समाप्तीनंतर. हाही फुलटॉस इथे. ओ व्हॉट अ कॅच, जबरदस्त कॅच ऑफ द नाईट. प्रशांत मोकल वॉज देअर आणि इथे आजच्या रात्रीतला सर्वोत्तम झेल टिपला गेला आणि WTCच्या माध्यमातून पुन्हा पाहावासा वाटेल.
जबरदस्त कॅच आणि फुलटॉस बॉल होता. खरं तर प्रफुल्लसाठी हे मोठं चॅलेंज नव्हतं. अगदी सोप्या पद्धतीने त्याने खेळला होता. बॉलला जास्त ताकद नव्हती, परंतु तरी देखील या बॉलला पकडण्यामध्ये यश आले प्रशांतला. न्यू बॅटर मिस्टर भूषण पाटील सातत्याने या देखील खेळाडूची चर्चा राहिली आहे. ॲज अ टीम ओनर म्हणून त्याची देखील महत्त्वाची जबाबदारी राहते. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम जेव्हा जेव्हा खेळते तेव्हा तेव्हा मात्र भूषण ॲज अ संघ मालक म्हणून नव्हे तर संघातील एक सदस्य म्हणून नेहमी समोर येतो. वन डाऊनचा फलंदाज आला आहे स्वतः भूषण आणि समोर असणारा तो निखिल मोकल. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही. इनसाइड एज आणि बॉल चालला विकेट कीपरकडे. आणखीन एक डॉट. 2 षटकारानंतर मात्र केलेलं कमबॅक अतुलनीय आहे, कौतुकास्पद आहे. 13 धावा आतापर्यंत आहेत धावफलकावरती 5 बॉलच्या समाप्तीनंतर. अजूनही शेवटचा 1 बॉल बाकी आहे या ओव्हरमधील. उचलून खेळायचा होता. आणखीन एकदा बॉल बॅटचा संपर्क झालेला नाहीये. ओव्हरची समाप्ती पहिल्या 3 बॉलमध्ये जे घडलं तेवढंच घडलं. त्यानंतर मात्र पूर्णतः साई टीमच्या बाजूने दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. जशी प्रशांतने कॅच पकडली, कॅच नाही मित्र म्हणून काही क्षणासाठी मॅच पकडली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 13-1 पारगाव टीम. दे ते कार्य पूर्ण करण्याची शक्ती दे. हे कार्य मात्र आमचं निर्विघ्नपणे पार पाडू दे. हे सांगण्यासाठीच खरं तर गावातली देव असतात आणि त्याच देवांना मात्र गारणं घालण्यासाठी गायलेलं हे सुंदर गीत संतो आईच्या नावाने. आणि याच दरम्यान या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रवीणजी कोळी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही खेळवली जाणारी स्पर्धा आहे. पाहुणे प्रवीणजी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. अनिकेत मोकल स्टार आहे या टीमचा. रिवर्स खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. इथे काय घडलं? हिट विकेट तर झालाय, परंतु काहीशी दुखापत जाणवली की काय कुणाला असं वाटू लागलं, कारण पूर्ण बेंड झाला होता आणि अशामध्येच विकेट गमावली दुसरी. आणि ही हिट विकेट जरी असली तरी 200वी विकेट सध्या तरी इथे कुणालच्या रूपाने पाहायला मिळाली. तर खरं तर नुकतंच व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं प्रवीणजी कोळी सर आणि ज्यांचा आम्ही उल्लेख केला 40+ मास्टर्सचे ते खेळाडू आहेत, परंतु आज खरं तर लेदर बॉलची क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे खारघरच्या मैदानावरती. त्या ठिकाणी त्यांचा मुलगा सनत
याने मात्र आज शतक त्या स्पर्धेमध्ये झळकावलंय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करीत आहोत सनदचं आणि त्यांच्या वडिलांचं देखील, कारण वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून क्रिकेटचे धडे त्याने मात्र गिरवलेत आणि आज मात्र त्यांना पाहून मोठा झालेला खेळाडू आपल्या कमी वयामध्ये शतकवीराचा मान पटकावून चाललाय. अभिनंदन सनद आणि अभिनंदन प्रवीणजी कोळी. सामन्याकडे जाऊया. 2 धावा आल्या. टीमची टोटल आता मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 15 धावा. येणारे 16 बॉल 34 धाव्यांची गरज. गती कमी केली होती. फसवा बॉल होता. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटकडे बॉल जाईल. एका अटेम्प्टमध्ये बॉलला लवकर पिक केलं, थ्रो केला, एकच धावाली. टोटल 16. अजून येणारे 15 बॉल 33 धाव्यांची गरज. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. पहिल्या 2-3 बॉलमध्ये जे षटकार लागले त्या सगळ्या गोष्टींवरती पांघरून घालून मी तर म्हणेन अनिकेतने सुरुवात केली ओव्हरला. पहिला विकेट मिळाला. कुणाल तारेकरची मोठी शिकार त्याने केली. इथे देखील फसवा बॉल होता. फुल टॉस बॉल बीट झालाय आणि हा बॉल देखील मात्र डॉट म्हणून गणला जाईल. डगआउट मधून आवाज नका देऊ प्लीज. थोडंसं आपला जो इमोशन्स आहेत थोडे कंट्रोल करू शका आपण, कारण समोर भूषण, त्याच्यावरती दबाव आणि या दबावाला मात्र तो आत्ता बळी पडलाय. वो वेगवान बॉल होता. मागचा बॉल थोडा स्लो होता, यावेळेस वेगवान बॉल. थ्रो होईल का, रनआउट होईल का? होऊ शकतो, परंतु 2 रन वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. वेगाने टाकला बॉल, तेवढ्याच वेगाने फोर्सफुली खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अगदी 38 सर्कलच्या बाहेर बॉल आल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग वरून बॉलला उचलून फेकलं. तोवर 2 धावा कंप्लीट झालेल्या. टीमची टोटल या दुहेरीच्या मदतीने 18. येणारे बॉल 13 आणि धावा करायच्या आहेत 31. 1-3-3-1. 13 बॉलमध्ये 31. सामना थोडासा दूर चालल्यासारखं वाटतंय. या मॅचमध्ये टार्गेट 49 धावांचं आहे. ते श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव समोर. बॅटची एज, लवकर बॅटचा फेस क्लोज केला आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय. थर्ड मॅन आणि गलीमधून 4 धावांकरिता हा चौकार मच निडेड. आत्ताच्या क्षणाला गरज होती या चौकाराची, तो चौकार मिळालाय. येणारे 12 बॉल आणि 27 धावांची गरज. दोन ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला. टीमची टोटल या चौकाराच्या बरोबरीने झाली आहे 22. येणारे बॉल बाकी आहेत 12 आणि 27 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला थरार हा अनुभवायला मिळतोय. सामना मात्र चांगल्या पद्धतीने धरून ठेवला आहे तो संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई टीमने. अनिकेतचं षटक भरपूर इम्पॉर्टंट राहील या मॅचमध्ये. 4 ओव्हरची मॅच तुम्ही खेळताय. प्रत्येक बॉलरला 1-1 ओव्हर टाकण्याची संधी मिळाली आहे. त्यातील 3रा बॉलर तयार आहे. प्रतीक मोकलसाठी ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफकडे चालला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित प्रशांत, ज्याने मात्र आजच्या रात्रीतील सर्वोत्तम झेल टिपला होता. तोच फिल्डर पुन्हा एकदा इन ॲक्शन आपल्याला या दरम्यान पाहायला मिळाला. टीमची टोटल या सिंगलने पुढे चालली आहे 23 धावा धावफलकावरती. येणारे 11 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 26 हे इक्वेशन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. ओव्हर द विकेट प्रतीकचा हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला 1 टप्प्याच्या मदतीने बॉल निघून गेला सीमापार. चौकार.
षटकार आलाय. सोळा रनची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. यस, बॉल घ्या भूषण. आणखीन एखादा बॉल चेक, पहिले हा चेक करून घ्या, त्याच्यानंतर पुढच्या बॉलची पूर्तता या ठिकाणी होईल. नऊ बॉल मध्ये 16. येस, चेक करतायत तुमचे खेळाडू. बॉल येईल तुम्हाला. नऊ बॉल मध्ये अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर प्रतीक मोकल. आज खरं तर साई संघ हमरापूरच्या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये जाऊन दाखल झालाय, त्यामुळे थोडासा उशिराने आला संघ, परंतु आज सर्वच खेळाडूंची कामगिरी दिवसभर चांगली राहिली आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा आता या अंतिमच्या या रात्रीमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल का. या चरणामध्ये प्रतीक ओव्हर द विकेट. फुलटॉस होता, ऑन साईडला खेळलेत, फिल्डर बॉलवरती पळतायत. 1 रन पूर्ण केली. दुसरीचा कॉल आणि डायरेक्ट हिट. ओ हो, आज साईकर काय खाऊन आलेत माहीत नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल दर्जा त्यांनी दाखवलाय. जबरदस्त फिल्डिंग अटॅक आणि आणखीन एक विकेट गळाला लागली. पारगाव टीमला हा लागलेला धक्का क्रमांक 4. टीम मॅच मध्ये एंटर करेल. ओह, भूषण स्टँड अँड डिलिव्हर्ड विथ द डिस्पॅच. बॉल सीमा पार, षटकार. खडे खडे खेळला होता हा फटका. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिला असेल. मिस्टर माही आहेत आमचे आजचे लाईव्ह ऑपरेटर. त्यांची भूमिका नेहमीच राहिली आहे. सध्या ते भरपूर बिझी आहेत फोटोशूटमध्ये, कारण त्यांचा देखील व्यवसाय आहे. प्रत्येकाचं पोट चालतं व्यवसायावरती, आपल्या नोकरीवरती. त्यामुळे लग्नाचं सीझन चालू असल्यामुळे जास्त वेळ या यूट्यूबसाठी देता येत नाही. मिस्टर माही 7 मध्ये 9 पाहिजे. अँड दिस इज व्हेरी व्हॅल्युएबल बॉल ऑफ द मॅच, जो डिलिव्हर करेल प्रतीक मोकल. बॅटची एज अँड कॉट बिहाइंड द स्टंप. विकेट मिळाली इथे महत्वाच्या क्षणाला. भूषणची विकेट मैदानाच्या बाहेर जाणं पारगाव टीमला झेपेल का हे पाहायचं आहे. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर झाली आहे. आता येणारे 6 बॉल आणि धावा करायच्या आहेत 9.
आणि हे चॅलेंज दोन्ही टीमने स्वीकारले. सध्या तरी जो मागचा षटकार होता भूषणचा तो आत्ताच्या घडीला पारगाव टीमसाठी फायद्यात येऊ शकतो, कारण तो मोठा गणित जुळवावी लागणार नाहीयेत श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल. समोर असणारा मिस्टर आर्मी मॅन प्रवीण मोकल आणि शेवटच्या ओव्हरची जबाबदारी राकेश मोकल. इथे चांगला फटका, बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. 5 मध्ये 9 राकेश मोकल या टीमचा बेस्ट फिनिशर बॉलर आहे, ज्याने मात्र आतापर्यंत भल्या भल्या संघांना शेवटच्या ओव्हरमध्ये साई गावचं पाणी पाजलंय. हे देखील पाहायचंय. पारगाव टीम समोर आर्मी मॅन प्रवीण मोकल. इथे गॅप शॉट सिलेक्शन मिळेल का? फिल्डर आहे, त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन करीत आहात, चौकार. जास्तीत जास्त खरं तर पुण्यामध्ये व्हायला लागलाय. प्रत्येकाच्या कमरेला घोडा लागलाय, परंतु आता सध्या तरी मॅच 4-5 हे इक्वेशन आहे. इथे इनसाइड आउट खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर बॉलला काहीशी वळण घेताना आपण पाहिली आणि डॉट. 3 बॉलमध्ये खरं तर 4 धावा आतापर्यंत आल्यात. अजून 3 मध्ये 5 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. विच इज कंपल्सरी. ऑन साइडला खेळलेत, फिल्डर आहे स्क्वेअर लेगला, त्याच्याकडून चूक नाही. 1 रन पूर्ण. रनआउटची शक्यता होऊ शकते, कदाचित मिळाली आहे सॉफ्ट सिग्नल. इथून मात्र पंचांनी होकार दर्शवला, आउट आहे. परंतु पाहूया, चेक करूया. विशू कोळी सर करतील दूध का दूध, पाणी का पाणी. आउट. परतावा लागेल प्रवीण मोकल यांना. 1 धाव मिळाली, दुसरी धाव घेत असताना बॅट्समन झाला बाद. त्यामुळे आता दबाव येणार श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमवरती. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई टीम हा संघ देखील सामना सोडायला तयार नाहीये. जरी 49 धावांचं लक्ष्य असलं तरी ते आमच्यासाठी 70 धावांसमान आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉलमध्ये करायचे आहे 4. इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट आहे. आत्ताच्या घडीला नीरज तारेकर मैदानामध्ये दाखल झालाय प्रवीण मोकलच्या जागेवरती, ती जागा भरून काढण्यासाठी. सामन्यामध्ये प्रत्येक क्षेत्ररक्षणाला आता मात्र वेगवेगळ्या पद्धतीने सजवलं जातंय, कारण गॅप जर मिळाली तर मात्र सामना बनू शकतो. अगेन राकेश मोकल ऑन टू द बॉलिंग मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील समोर खेळायचं होतं. आणखीन 1 रन आउटची शिकार आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. तो हा रंगारंगी कार्यक्रम आता मात्र या संपूर्ण रात्रीमध्ये रंग भरू लागलाय आणि ज्यामध्ये
संपूर्ण प्रेक्षकांचा पैसा वसूल होणार आहे असा एक बॉल, 4 रनची गरज आणि समोर असणारा बॅटर सिद्धेश पाटील आणि स्ट्रायकिंग एंडकडे अभिषेक. एक बॉल 4 करायचे आहेत. प्रेक्षकांना सामना आवडला असला ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही टीमचं प्रोत्साहन वाढूया आपण टाळ्यांच्या प्रतिसादाने. एक बॉल 4 धाव्यांची गरज. इथे खोलात टाकलाय आणि सामना जिंकलाय. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई टीमने हार मानली नाही, शेवटपर्यंत लढले आणि जिंकले देखील. यामध्ये महत्वाचं मी म्हणेन टर्निंग पॉइंट प्रशांत मोकलची कॅच. ती कॅच नाही, ती मॅच पकडली प्रशांतने. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 4 मध्ये खऱ्या अर्थानं 5 धावसंख्या राहिलेल्या असताना सुद्धा मॅच शेवटच्या चेंडूवर आणि शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज असताना